आपल्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत। दरेकरजी, अत्यंत संवेदनशील असा हा परिसर आणि त्याच ठिकाणी अशा पद्धतीने ड्रोन घिरट्या घालतय। वाटतं हे सहानुभूती मिळवण्यासाठी एक तर रचलेलं कुभांड असेल, एक नाहीतर त्या ठिकाणी कुणाचा सर्वे चाललाय काय, दोन, आणि तिसरं जर हे कुणीतरी त्या ठिकाणी केलं असेल कुठल्या उद्देशानं, तर या ठिकाणी पोलीस प्रशासन 100% दखल घेईल आणि लवकरच या ठिकाणी या ड्रोनच्या मागचा उद्देश काय, ड्रोन कोणाचा आहे, त्याच्या मागची भावना काय, हे त्या ठिकाणी आपल्या जनतेसमोर येईल। भले उद्धवजी ठाकरे साहेब विरोधी पक्षाचे नेते असले ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, मातोश्रीला एक इतिहास आहे, वारसा आहे, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं ड्रोन फिरण्याचं आम्ही समर्थन करणारच नाही। परंतु ह्यांना ड्रोनचं उत्तर घेईपर्यंत पण वेळ नाहीये, कारण त्यांना याच्यातनं संशय निर्माण करायचं सरकारच्या मनात, सरकारच्या सुरक्षेच्या विषयी आणि सहानुभूती मिळवायची, त्याच्यामुळे ह्यांचा उद्देश सहानुभूतीचा आहे। सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणून सरकारवर आरोप केला जातोय। हो, 100% सहानुभूती मिळावी की बघा आमच्यावर कसं नजर ठेवतायत, बघा कसा आमच्यावर दबाव आणतायत, याच्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे। आणि खरं उत्तर पाहिजे जरा थांबा ना, लगेच वातावरण कशाला निर्माण करताय। अंबादासाहेबांनी ट्विट केलेलं आहे, ते म्हणतायत की गृह विभाग आणि पोलिसांचं गांभीर्य दिसते, अक्षरशः फेल्युअर आहे अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। नाही, मला वाटतं ते विरोधी पक्ष हा खरं म्हणजे भांबावलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सहानुभूती ते एक नॅरेटिव्ह सेट करणं याच्या पलीकडे प्रश्नाचं उत्तर नको आहे। आता त्यांनी थोडं थांबायला पाहिजे ना, पोलिसांना थोडा वेळ द्या, सगळ्याच गोष्टी समोर येतील। परंतु त्यांना गोष्टी समोर नको, प्रश्नाचं उत्तर नको, त्यांना सहानुभूती मिळवण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी ते संधी प्रत्येक अशा गोष्टीत संधी शोधत असतात। ठीक ठीक, दरेकरजी धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर MMRDAनं परवानगी घेऊनच ड्रोन उडवलेले आहेत। आताची ही अपडेट या संदर्भातली, MMRDAनं परवानगी घेतली आणि त्यानंतर हे ड्रोन या परिसरात उडवले अशी माहिती मिळतेय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।